हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम आणि हे खूपच सोपं सम आहे वाटतंय ना आपल्याला बघून. चला बघूया. पहिल्यांदा फिगर दिलाय आणि काय इन्फॉर्मेशन दिलं. काय दिलं बघा. इन ट्रपिजियम ए बी सी डी म्हणजे इकडे आपल्याला एक ट्रपिजियम दिलंय ए बी सी डी. हे ट्रपिजियम आहे. व्हेरी गुड. ट्रपिजियम म्हणजे जिकडे वन पेअर ऑफ ऑपोजिट पॅरल आहे आणि दुसरं पेअर ऑफ ऑपोजिट पॅरल आहे. हे ट्रपिजियम आहे. इकडे सांगितलं पण आहे ए बी इज पॅरल टू पी क्यू इज पॅरल टू डीसी. म्हणजे ए बी जे आहे ते पी क्यू ला पॅरल आहे आणि ते डीसी ला पॅरल. म्हणजे काय 3 पॅरलाइन्स आहे. ओके, 3 पॅरलाइन्स म्हणजे काय आठवतंय का? 3 पॅरलाइन्स. बघा बघा इकडे या तिन्ही पॅरलाइन्सला एक ट्रान्सवर्सल आहे का? मी सांगणार हो, एक लाईन आहे बघा. हे लाईन या तिन्ही पॅरलाइनना छेदत आहे. ते ट्रान्सवर्सल आहे. तुम्ही सांगणार अजून एक ट्रान्सवर्सल आहे. कोणतं आहे ते? डीसी. म्हणजे 3 पॅरलाइन्स आणि 2 ट्रान्सवर्सल. 3 पॅरलाइन्स आणि 2 ट्रान्सवर्सल. व्हेरी गुड. 3 पॅरलाइन्स आणि 2 ट्रान्सवर्सल म्हणजे तुम्ही सांगणार त्याच्यावर तरी एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलाइन्स अँड दे ट्रान्सवर्सल. ओके, म्हणजे तुम्हाला काहीतरी लक्षात आलंय. ओके, काय दिलं बघा. इकडे सांगितलंय की आपल्याला एपीचा लेंथ दिलंय. एपीचा लेंथ दिलंय 15. ओके, नंतर आपल्याला पीडीचा लेंथ दिलंय. पीडीचा लेंथ किती दिलेला आहे? 12. ओके, क्यूसीचं लेंथ दिलंय ते दिलंय 14 आणि बीक्यूचं लेंथ आपल्याला फाईंड करायचंय. तुम्ही सांगणार सोपं आहे ना. तेच प्रॉपर्टी युज करायचंय. आता युज करायचं म्हणजे प्रेझेंटेशन माहित आहे ना. पहिल्यांदा तिन्ही पॅरलाइन जे आहे त्याचं नाव लिहायचं. म्हणजे काय लिहायचं? सेगमेंट ए बी पॅरलल टू सेगमेंट पी क्यू पॅरलल टू सेगमेंट सी डी. आणि या तिन्ही पॅरलाइनसाठी जे ट्रान्सवर्सल आहेत त्यांचं नाव लिहायचं. म्हणजे ऑन ट्रान्सवर्सल्स ए डी अँड बी सी. आता आपण रेशो लिहू शकतो. कशाचं? इंटरसेप्ट. त्यांचं रेशो ते इक्वल आहे ते लिहायचं ना. म्हणजे काय लिहायचं? इकडे पहिल्यांदा आपण एपी अपॉन पीडी घेतलं. ओके, याचं रेशो घेतलं. हे इक्वल आहे. कशाला इक्वल आहे? करस्पॉन्डिंग इंटरसेप्टच्या रेशोला. म्हणजे एपीचं करस्पॉन्डिंग आहे बीक्यू आणि पीडीचं आहे क्यूसी. म्हणजे आपण दुसरं रेशो काय लिहिणार? बीक्यू अपॉन क्यूसी. हे लक्षात ठेवायचं. हे महत्वपूर्ण आहे. हे इम्पॉर्टंट आहे. आणि रिझन लिहायला विसरू नका. काय लिहिणार तिकडे? ते आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलाइन्स अँड देअर ट्रान्सवर्सल्स. आता एकदम सोपं आहे. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता एपीचं लेंथ किती आहे? 15. ते सबस्टिट्यूट करा. पीडीचं लेंथ किती आहे? 12. बीक्यूचं लेंथ नाही माहित, राईट. आणि क्यूसीचं लेंथ आपल्याला माहित आहे 14. व्हेरी गुड. आता कसं सॉल्व्ह करायचं? तुम्ही सांगणार बीक्यू फाईंड करायचंय. इकडे सेवा आणि 14 ला तिकडे शिफ्ट करा. न्यूमरेटरला गेलं ना म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय होणार आहे? 15 इंटू 14 अपॉन 12 इज इक्वल टू बीक्यू. आता कॅन्सल होतंय का? तुम्ही सांगणार हो 15 आणि 12 दोन्ही 3च्या टेबल मध्ये जाते ना. ओके, तर कॅन्सल करा. 3 5 जा, 3 4 जा. आता 14 आणि 4 आहे ते पण कॅन्सल होणार 2च्या टेबल मध्ये. म्हणजे 2 2 जा, 2 7 जा. आता काय कॅन्सलेशन होत आहे का? नाही. म्हणजे न्यूमरेटरला काय राहिले बघा? 5 इंटू 7. 5 इंटू 7 म्हणजे किती? 35. न्यूमरेटर 35 आणि डिनॉमिनेटरला काय आलंय? 2. 35 अपॉन 2. हे तर तुम्ही सांगा 35चं अर्ध एक्झॅक्टली म्हणजे काय? 17.5 ना. व्हेरी गुड. म्हणजे काय लिहिणार इकडे? 17.5. तुम्ही डिवाइड केलं तर तेच येणार आहे. तर डायरेक्टली येते. इकडे सेंटीमीटर मीटर काहीच नाही दिलंय. म्हणजे काय लिहायचं? युनिट्स. म्हणजे काय आलंय? BQ इज इक्वल टू 17.5 युनिट्स. आणि झालं सोपं होतं. समजलं? आवडलं? म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जे पद्धत आहे, ज्या पद्धतीने आपण शिकतोय या चॅप्टरला माहित आहे ना. पहिलं कॉन्सेप्ट, त्याच्यावर नंतर सम्स करताय ते पण फर्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल, नंतर ब्युटिफुल सम्स आणि नंतर दुसरं कॉन्सेप्ट. हे समजते ना? आवडते ना? तुम्हाला आवडते, समजते आणि तुम्हाला सोपं वाटतंय म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. म्हणजे त्यांना पण बरं वाटेल. त्यांना पण वाटेल ओके मॅथ्स इझी आहे आपण असं शिकल्यावर. आणि मी तुम्हाला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा आणि शेअर करत राहा.